दर्यापूर येथे एकमेव विश्रामगृह जिल्हा परिषदेचे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विश्रामगृह उभारलेले नाही। हे विश्रामगृह अतिशय पुरातन असून त्यावर दरवर्षी रंगरंगोटी डागडुजी करिता खर्च केला जातो। मात्र त्या ठिकाणी सर्व वास्तू अतिशय वाईट व तेथे मनुष्यबळ नसल्याने ते विश्रामगृह असून नसल्यासारखे आहे। कारण या अगोदर त्या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी हे काम करीत होते। त्यांचा पगार जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथून निघत होता व ते काम करीत असताना अचानक त्यांचे निधन झाले। तेव्हापासून हे विश्रामगृह विना मनुष्यबळामुळे अडगडीत पडल्यासारखे झाले आहे। या अगोदर पॉवर ऑफ मीडिया दर्यापूरने मुख्य अधिकारी यांच्याकडे या वसतिगृहाकडे लक्ष देण्याची मागणी सुद्धा केली होती। मात्र ते अधिकारी गेले आणि तो विषय संपला। वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा किंवा पुढाऱ्यांनाही सांगून सुद्धा या ठिकाणी माणूस मिळत नसल्याने विश्रामगृह असून नसल्यासारखे आहे। याची बुकिंगही सुद्धा अमरावतीला होत असल्याने अचानक विश्रामगृह बुक करता येत नाही, तेव्हा तिथे मनुष्यबळ असणे अतिशय गरजेचे असते। तेव्हा सध्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन हे विश्रामगृह कार्यरत करावं। या ठिकाणी कंत्राटी माणूस द्यावा अशी मागणी प्रेस क्लब दर्यापूरचे सचिव गजानन देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे व वेळ पडल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांना भेटून ही समस्या मांडत असल्याचे सुद्धा सचिव गजानन देशमुख यांनी सांगितले। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।